गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मी काल रात्री मुलीकडे गेले होते ना, तर यायला रात्री 2 वाजले. त्यामुळे जरा सकाळची सुरुवात व्हायला थोडा उशीर झाला आहे. तर चला आपण सकाळची सुरुवात करूया. मयूर, उपीट करते हा नाश्त्याला. हा तर चला मग आता मुलाला तर विचारलं, म्हणजे बोलले मी त्याच्याशी की उपीट करते म्हणून. तिकडून होकार आलेला आहे. तर चला मग मी आता उपीट बनवायला घेते. म्हणजे माझी सकाळची सुरुवात नाश्त्याने होईल. जरा उशिराच होतोय आज नाश्ता. चला घेते उपीट बनवून. तर चला, हा नाश्ता तयार झालेला आहे. हा नाश्ता मुलाला देते, मग मी पण करून घेते नाश्ता, कारण मला नंतरनं भाजीपाला निवडायचा आहे. चला मग मी नाश्ता करून घेते. तर माझा नाश्ता झालेला आहे. तर हा बघा, कालच्या इंदापूरमधल्या बाजारामधून हा भाजीपाला घेतलेला आहे. त्यासोबत भेळ पण घेतलेली आहे. मला खूप आवडते भेळ बनवून खायला. तर हा भाजीपाला माझ्या मुलाने माझ्या जावयाबरोबर जाऊन आणलेला आहे. तो एवढा खुश होता ना. तो म्हणाला की एवढा स्वस्त भाजीपाला कसा काय इथं बाजारात. आपल्या इकडं कोथिंबीर 20 रुपयाला किंवा 30 रुपयाला गड्डी असते, आणि तो 10 रुपयाच्या 3 गड्ड्या. बापरे, एवढा खुश होता ना तो. मी त्याला मजाकमध्ये म्हणलं की मग काय दर रविवारी येतोच का इकडं भाजीपाला आणायला. त्यांनी अक्षरशः एवढ्या भाज्या घेतल्यात ना, तुम्हीच बघा आता. तर चला, आता यामधली मी काय करते, आता दुपारसाठी मस्त शेपूची भाजी करते, फ्रायवाली सुकी. मला खूप आवडते. आता त्याबरोबर त्याने आंबट चुका पण आणलेला आहे, पण तो उद्या करेल मी आंबट चुकाच्या गरगटा. पण आता मी पहिली शेपू कट करून घेते. तर चला, भाजी तर चिरून झालेली आहे, पण प्लॅन चेंज झाला आहे. मी सुकी भाजी करणार होते, पण मुलगा म्हणला आंबट चुका टाकून गरगटा भाजी बनव. त्यामुळे प्लॅन चेंज झालेला आहे. तर आता हा जो पसारा आहे तो पहिला आवरून घेते मी. भांडी वगैरे नाश्त्याचे सगळे घासून घ्यावे लागतील.
कारण माझ्याशिवाय आहे नाही कोणी. आता मी एकटीच असल्यामुळे मलाच करावं लागतं सगळं. आणि मुलाचं वर्क फ्रॉम होम आहे, तो बसला आहे तिकडे काम करत. तर मी आता पहिले भांडे घासून घेते सगळे आणि मग भाजी बनवायला घेते. चला तर माझा आता किचन वाटा सगळा आवरून झालेला आहे. भांडे पण सगळे जमा करून मी बेसिनमध्ये ठेवलेत. त्या अगोदर मी पहिली भाजी धुवून घेते, तेही 2 ते 3 पाण्याने धुवून घेते आणि भाजी शिजायला टाकते. भाजी शिजून होईपर्यंत मग माझे भांडे घासून होते. मग भांडे घासून झाले की मग मी भाजीला फोडणी देईन. तर चला मग मी पहिले भाजी घेते धुवून आणि मग भांडी घासायला घेते. तर चला आता भाजी धुवून झालेली आहे. भाजीला शिजायला टाकते. शिजताना मी त्यात ऑलरेडी टोमॅटो चिरून टाकते, म्हणजे जरा अजून थोडासा आंबटपणा येतो. भाजी शिजायला टाकली आणि आता भांडी धुवून घेते. भांडी धुवून झाले की मग भाजी फोडणी द्यायची आणि मग जेवायला बसायचं. चला आता मी भांडे घासून घेते, भेटूया. चला भाजी बनवून झाली आणि जेवण पण करून झालं. आता थोडा टी व्ही टाईम, थोडासा टी व्ही बघणार. आता मुलगा आईस्क्रीम आणायला गेला आहे. तो आल्यानंतर ना मग थोडंसं आईस्क्रीम खाणार. बघू आता तो कुल्फी आणतोय की आईस्क्रीम आणतोय. तर बघूया आता काय आणलं आहे त्याने. ओके, त्याने कुल्फी आणलेली आहे. आता कुल्फी खात खात टी व्ही बघणार. बाकी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.